काल जी पुणे शहरात व्हायरल झालेली व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये आमच्या भागातील भाजपचे माजी नगरसेवक अजय खेडेकर आणि नामदेव माळवदे तर यांनी मतदार याद्यांमध्ये हस्तक्षेप केलेला आहे पूर्णपणे। ज्या मतदार याद्या प्रकाशित व्हायच्यात, प्रारूप याद्या अजून आल्याही नव्हत्या, त्याच्या आधीचा म्हणजे 31/10/2025ला जेव्हा याद्या प्रकाशित नाही झाल्या त्याच्या आधी यांनी वॉर्ड ऑफिसला बसून याद्यांमध्ये 2 याद्या ॲड करा, ही यादी कमी करा, अशा प्रकारे भाग पाहिजे। जर निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे, महापालिकेचे आयुक्त आम्ही भेटलो तर म्हणतात की सगळ्यांना समान कायदा, आम्हाला एखादं ऑब्जेक्शन घ्यायचं तर आम्हाला फॉर्म भरावा लागतो, पुरावे द्यायला लागतात, यांना कुठलेही पुरावे द्यायला लागत नाही। कसले निवडणूक आयोग स्वायत्त संस्था म्हणतात? प्रभागात हे नगरसेवक आजी माजी भाजपाचे यांनी खेळणं केले निवडणूक आयोगाचं। हे अधिकाऱ्यांना हाताशी धरून अधिकारी त्या व्हिडिओमध्ये क्लिअर स्पष्ट म्हणतोय अजय खेडेकरांना हवा तसा प्रभाग करू। याचा अर्थ काय? आम्ही तीच मागणी केली की याची सखोल चौकशी करून याच्यामध्ये त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे, जे पण अधिकारी आहे त्यांचं तात्काळ निलंबन झालं पाहिजे आणि अजय खेडेकर नामदेव माळवदे यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल केला पाहिजे मतदार याद्यांमध्ये हेरफेर केल्यामुळे। इशारा काहीच नाही। आता आम्ही इथून महापालिका आयुक्तांना चाललोय भेटायला, त्यांना जर या प्रारूप याद्यांमध्ये पण घोळ दिसला नाही, आम्ही ऑब्जेक्शन घेऊन पण त्यांना समजला नाही हा घोळ, तर आम्हाला त्या याद्या त्यांच्या दालनात जाळाव्या लागतील हे मी डे 1लाच सांगितलं होतं। आणि आजही महापालिका आयुक्तांनंतर पुणे पोलीस आयुक्तांना आम्ही भेटून तीच मागणी करतोय की निवडणूक आयोग स्वायत्त संस्था आहे तर यांच्या कामकाजामध्ये कशा पद्धतीत हे आजी माजी नगरसेवक ढवळाढवळ करतात, यांना पाहिजे तसे भाग कसे जोडले जातात। आज यांनी ज्या वेळेला आम्ही ऑब्जेक्शनच्या दिवशी गेलो तर आम्हाला पुरावे मागितले, आम्हाला पूर्ण पुरावे द्यायला लागले, यादी भाग एपिक नंबर सकट त्या वोटिंग कार्डनुसार आम्हाला पुरावे द्यायला लागले आणि यांना कुठल्याही ऑब्जेक्शन म्हणजे प्रारूप यादी यायच्या आधी यांच्याकडे याद्या होत्या, अधिकाऱ्यांसोबत बसून त्यांनी त्याच्यामध्ये मोडतोड केलेली पूर्ण प्रभाग रचनेत आणि मतदार याद्यांमध्ये हा मोठा जर घोळ केलेला आहे आणि हा त्या व्हिडिओ मार्फत लोकांसमोर आलेला आहे। मग आता पुणे पोलीस प्रशासन आणि निवडणूक आयोग आता याच्यावरती गप्प बसणार का? अहो हा भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयातला व्हिडिओ आहे, हा 31/10/2025चा व्हिडिओ आहे, दुपारी 12:30-1च्या टायमिंगचा हा व्हिडिओ आहे। त्या पूर्ण आठवड्यातले आम्ही व्हिडिओज पुणे पोलीस आयुक्तांना पण मागणी करतो की याचा पूर्ण सखोल तपास करा। निवडणूक आयोग जे काही सांगत होतं की सगळं आमचा कारभार हा एकदम पारदर्शी आहे, त्यांची लखतर समोर येऊन पडलेली की यांचा कारभार पारदर्शी नाहीये। आम्ही याचे सगळे पुरावे त्याही दिवशी बिबेवाडी क्षेत्रीय कार्यालयात आमच्या प्रभाग रचनेची कशी मोडतोड केली त्यांनी पुरावे मागितले तेव्हाही पुरावे दिले। आता याच्यात जर व्यवस्थित पद्धतीत 100% निवडणूक आयोग भाजपचं खेळणं झालेलं आहे, 100% दबाव आहे। 22 मध्ये गेलेली 26 नावं 22 मध्ये टाकलेली, हा लोकशाहीचा सरळ खून आहे आणि त्याचे सबूत आहे ना सरळ, अजून कुठली सबूत पाहिजे की न्यायालयाला किंवा सरकारला? हे सरळ सबूत समोर आहे ना, लोकशाहीचा खूनच आहे हा। भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या खुर्चीत बसलेल्या अधिकाऱ्याला अजय खेडेकर जे माजी नगरसेवक आहेत ते येऊन पाठीत बुक्की मारतायत। एखाद्या अधिकाऱ्याला एखादा नगरसेवक बुक्की मारू शकतो त्याच्या कार्यालयात येऊन आणि येऊन कडी लावतायत दरवाजाची, त्याला कोंडू शकतो। समोरचा अधिकारी म्हणतोय तुम्हाला पाहिजे तशा प्रकारे प्रभाग रचना करू। जेव्हा प्रारूप याद्या आल्या पण नाही त्याच्या 10 दिवस आधीचा हा व्हिडिओ आहे आणि तेव्हा समोर याद्या आहेत। आमचं म्हणणं निवडणूक झाली तर फेअर निवडणूक झाली पाहिजे। अशा प्रकारे जर चुकीच्या निवडणुका होणार असतील तर आमच्यासह येणाऱ्या काही दिवसामध्ये मतदारच याच्यावर बहिष्कार घालतील। आम्ही मोठं जन आंदोलन याच्यामध्ये उभं करणार आहोत। आमदार खासदारकीच्या वेळेस मतदार याद्या सगळ्या व्यवस्थित होत्या, मग आता प्रभाग 26 मध्ये खडकमाळी 180 कॉलनी आणि पोलीस लाईन यातली 7600 मतदार गायब कसे झाले बरं? ते मतदार सॅलेसबरी पार्कला कसे गेले? सदाशिवनारायण पेठेतले मतदार इथं कसे आले? याची आम्ही शहानिशाही केली। त्या मतदार यादीनुसार आशिष साबळे आम्ही सगळे मंचाचे पदाधिकारी उत्सव कार्यालय बिबेवाडी येथे आम्ही आक्षेप नोंदवला, तरी पण यांचे अजून डोळे उघडलेले आहेत। आम्ही यांचा निषेध करतो। पोलिसांनी निपक्ष चौकशी करावी आणि गुन्हा दाखल करावा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।